सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। चैत्र महिना हा वसंताची चाहूल घेऊन येतो आणि त्याचवेळी आगमन होते चैत्रगौरीचे। चैत्रगौरी हा उत्सव मराठी स्त्रिया अगदी उत्साहाने आणि पारंपरिक पद्धतीने साजरा करतात। चैत्र शुद्ध तृतीयेपासून वैशाख महिन्यातील अक्षय तृतीयेपर्यंत म्हणजे एक महिनाभर हा उत्सव साजरा केला जातो आणि ह्या महिनाभरात कधीही आपण देवीचे हळदी कुंकू करू शकतो। अक्षय तृतीयेच्या सगळ्यांना मनापासून खूप खूप शुभेच्छा। नमस्कार, मी वृषालीज होममेड हॅपीनेसमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत। देवीसाठी आपण छान नैवेद्य तर केलेलाच आहे, पण महिन्याभरात देवीचं एकदा हळदी कुंकू केलं जातं। हळदी कुंकू जेव्हा आपण करतो देवीचं, तेव्हा आजूबाजूच्या स्त्रियांना हळदी कुंकूसाठी बोलवलं जातं, कुमारिकांनाही बोलवलं जातं आणि छान अशी आरास केली जाते। हरभरे, पन्हे, आंब्याची डाळ असे कैरीचे छान छान पदार्थ बनवले जातात आणि ज्या स्त्रिया आपल्याकडे हळदी कुंकवाला येतात त्यांची हरभऱ्यांनी आणि एका फळांनी म्हणजे टरबूज, खरबूज यांनी ओटी भरली जाते। हळदी कुंकवासाठी आलेल्या सगळ्यांना कैरीचे पन्हे आणि आंब्याची डाळ देण्याची ही पद्धत आहे। घरोघरी हा उत्सव खूप आनंदपूर्ण वातावरणात आणि उत्साहात साजरा केला जातो। पूर्ण महिना आपण देवीच्या आवडीचे कैरीचे पदार्थ, साखरंबा, गुळंबा, मोरंबा, मेथंबा, जे काही कैरीचे पदार्थ आपल्याला येत असतील ते सगळे बनवून त्याचा नैवेद्य देवीला दाखवायचा असा रिवाज आहे। खूप लहानपणापासून आम्ही हे सगळे सणवार अगदी असेच साजरे करत आलेलो आहोत। खूप मस्त वाटतं जेव्हा घरात असा काही कार्यक्रम असतो छोटासा आणि देवी महिनाभर आपल्या घरी आहे, ही एक खूप छान समजूत आहे आणि खरंच आपण त्या भावनेने जेव्हा आपण देवीला नैवेद्य अर्पण करतो तेव्हा आपल्या स्वतःला मिळणारा आनंद खूप वेगळा असतो। आज मी देवीसाठी खूप छान पदार्थ बनवलेले आहेत। महानैवेद्य असतो आज अक्षय तृतीयेचा आमच्याकडे। तुमच्याकडे अक्षय तृतीयेच्या दिवशी काय बनवलं जातं मला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा। आज मी देवीसाठी बनवलं आहे कटाची आमटी, रव्याची खीर, आमरस, बटाट्याची भाजी, चटणी, काकडीची कोशिंबीर, डाळ वडे, पुरणपोळी, मुरड कानोला, साधं वरण भात, दही भात असा सुग्रास नैवेद्य मी आज खूप भावनेने आणि अतिशय आनंदाने देवीसाठी बनवलेला आहे। मला खूप आनंद होतो असे जेव्हा सणवार असतात, त्यानिमित्ताने आपण देवासाठी काहीतरी करतो आहे, हा एक आनंद खूप वेगळा असतो आणि तो मला असं काही असेल की खूप मनापासून मिळतो। तर आज असा हा देवीसाठी आपण छान नैवेद्य बनवलेला आहे। असा हा चैत्रगौरीचा कार्यक्रम पूर्ण महिनाभर असतो। चैत्रगौरी म्हणजे देवी अन्नपूर्णा, हिची स्थापना एका पितळी छोट्याशा पाळण्यात केली जाते आणि तिची महिनाभर पूजा करायची असते। गौरी तिजेला आपण अगदी शुचिर्भूत तिला स्नान घालायचं असतं, अगदी उठणं वगैरे सगळं लावून खूप छान सोहळाच असतो हा एक पूर्ण महिना चैत्रगौरीचा आणि खूप आनंदात आणि उत्साहात हा चैत्रगौरीचा कार्यक्रम सुफळ संपन्न होतो। आणि जेव्हा अक्षय तृतीया असते, महानैवेद्य दाखवला जातो आणि तो जो भाव असतो की अरे आता देवी तिच्या सासरी जाणार, खरंच कुठेतरी आपल्याला मनात असं वाटतं की खरंच असं असेल का म्हणजे मला तरी नेहमी असं वाटतं। तुम्हाला वाटतं का असं काही की खरंच असं असेल आणि खरंच देवी आपल्याकडे येत असेल? पण हा जो भाव आहे तो खूप छान आहे। अशा ह्या अक्षय तृतीयेचा खूप सुंदर सोहळा आज संपन्न झालेला आहे। व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड्स, फॅमिली सगळ्यांसोबत शेअर करा। भेटूया नेक्स्ट रेसिपीत, तोपर्यंत बाय।